नमस्कार, मी संकेत आवटे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की फ्री घर कसं बाय करायचं आणि सोबतच एखाद दुसरा कोटी रुपये कसे स्वतःजवळ ठेवायचे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण लास्ट व्हिडिओमध्ये केलेली होती। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो व्हिडिओ पहा जर पाहिला नसेल तर। जे लोक डायरेक्ट हा व्हिडिओ पाहण्यासाठी आले त्यांच्यासाठी मी बोलतोय, पाहिला नसेल काही इश्यू नाही, डायरेक्ट हा व्हिडिओ जरी पाहिला तरी कन्सेप्ट क्लिअर होतील। मग हा दुसरा पार्ट मी का बनवतोय, कारण तुमच्या कमेंट येत होत्या की सर मला हे समजलंच नाही, महिन्याला 15% कसे मिळतील, दुसरी गोष्ट म्युच्युअल फंड एवढा रिटर्न देतो का, स्टॉक एवढा रिटर्न देतो का, असे अनेक प्रश्न तुमचे होते बरं का। आणि त्या प्रश्नांची उत्तरे आता या व्हिडिओमध्ये सगळी मिळणार आहेत आणि मी गॅरंटी देऊन सांगतोय हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर होणार। एका वेळेत नाही झाला, परत व्हिडिओ पहा। ऑन सिरियस नोट, खरोखर याचा फायदा होतो। पुन्हा एकदा रिपीट करतोय, खरंच याचा फायदा होतो। जर तुम्ही हा व्हिडिओ खरंच लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहिला ना, गॅरंटीड फायदा होणार। आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। पहिल्या प्रश्नाचं उत्तर, ऍक्च्युअली 90% लोकांना सगळं क्लिअर होतं, पण 10% लोकांच्या शंका होत्या, पण मला त्या लोकांना सुद्धा सॅटिस्फाय करायचं आहे। तळागाळातल्या लोकांपासून टॉप मॅनेजमेंट किंवा टॉप क्लास लोकांपर्यंत सगळ्यांना ही कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे। मी काय करेन, सिम्पली RICHMEE रिच मी सर्च केलं। आता हे आपलं पोर्टल आहे, प्रमोशन बिलकुल करत नाही। तुम्हाला जो म्युच्युअल फंड आवडतो, म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म आवडतो, तिकडे जा, या सगळ्या डिटेल्स तुम्ही बघू शकता। मी म्युच्युअल फंडवर क्लिक केलं। म्युच्युअल फंडवर क्लिक केलं असता मला वेगवेगळे फंड्स इकडे पाहायला मिळत आहेत। मी काही फंड्स वेगवेगळ्या टॅबमध्ये ओपन करतोय। आता हे वेगवेगळे टॅब मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवेन। पहिला मला सिलेक्ट करू द्या कोणते आपले म्युच्युअल फंड्स आहेत। मी सगळ्यावर क्लिक करतोय, ऑलमोस्ट तुम्ही बघतच असाल। हे सगळे म्युच्युअल फंड्स मी ओपन केले वेगळ्या टॅबमध्ये। आता पहिला कुठला दिसतोय, SBI स्मॉल कॅप। याने किती रिटर्न दिले, 3 वर्षाचे रिटर्न, नाहीतर 2 दिवसाचे दाखवतोय, 15 दिवसाचे, महिन्याचे, बिलकुल नाही, 3 वर्षात याने 32% प्रमाणे रिटर्न दिलेत। 32%, आकडा कळतो, खूप मोठे रिटर्न्स आहे ते। मी बिलकुल एक्सपेक्ट नाही करत की मला 32 मिळाले, नको, मला 15% मिळाले ना तरी मोर दॅन इनफ आहेत, मी खुश आहे म्युच्युअल फंड मधून। दुसरा फंड, याचं नाव आहे मिराई ॲसेट इमर्जिंग ब्ल्यू चिप फंड। नावासहित सांगतोय, कोणी माझा पाहुणा नाही किंवा रिलेटिव्ह नाही, तुम्ही मिराई मधून घेतलं, SBI मधून घेतलं किंवा ॲक्सिस मधून घेतलं तर ते मला काही पैसे आणून देणार बिलकुल नाही। तुम्हाला हवा तो फंड तुम्ही घेऊ शकता, कोणाचंही प्रमोशन आपण करत नाही, म्हणून मी वेगवेगळे फंड सिलेक्ट केले। यानं 23% रिटर्न दिलेत लॉंग टर्म मध्ये 3 वर्षामध्ये। ॲक्सिस लॉंग टर्म इक्विटी फंड 15.96, 16% याने रिटर्न दिलेत। पुढचा आहे कोटक टॅक्स सेवर फंड, टॅक्स पण वाचवतो बरं का, जो तुमचा टॅक्स आहे त्याच्यामध्ये एक्झम्पशन मिळतं, प्लस 21% रिटर्न आहेत, 21% रिटर्न, हा सुद्धा फंड आहे। आदित्य बिर्ला सन लाईफ टॅक्स रिलीफ 96 ग्रोथ असं याचं नाव आहे, याने 13% रिटर्न दिलेत। पुढचा फंड आहे मिराई ॲसेट लार्ज कॅप रेग्युलर, याने 17% रिटर्न दिलेत। पुढचा फंड आहे SBI इक्विटी हायब्रिड, याने 15.63 म्हणजे 16% जवळपास रिटर्न दिलेले आहेत। हे तर पिक्चर क्लिअर आहे की इझिली 15% मिळू शकतात, इझिली म्हणतोय मी। बरं, आता बऱ्याच लोकांच्या कमेंट येतील, मी मागच्या वर्षी इन्व्हेस्ट केलेत, आज मला 2च 5च 10% मिळत आहेत, ही 20-30% नाही, हे 3 वर्षाचे रिटर्न आहेत। आज इन्व्हेस्ट केला आणि उद्या मला 20% पैसे मिळत नाही, या नादालाच लागू नका। या व्हिडिओमध्ये थोडंसं मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय, व्हिडिओ अर्ध्या तासाचा होईल पण यामधून व्हॅल्यू मिळेल, सो दॅट वेळ द्या। आणि कडवा आहे बट सच है, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ज्या काही गोष्टी कटू वाटतायत ना त्याच वास्तविकरित्या सत्य आहेत। आणि यामध्ये कुठलीही कचरा कंपनी मी तुम्हाला सांगितली नाही। SBI आहे, पण SBIचेच काही प्रोडक्ट आहेत जे 5% पण रिटर्न देतात, तुम्हाला मी तेही क्लिअर करतोय। आता मी जर सर्च केलं तर SBIचे जे कुठले फंड आहेत किंवा सिंपल फंड, अजून आपण खाली जाऊ आणि याच्यामध्ये फिल्टरही लावू शकतो। बरं, मला फिल्टर लावायचं असेल तर मी बँक ऑफ इंडिया किंवा ॲक्सिस घेऊन चालू। चला, ॲक्सिसमध्ये पण काही फंड्स आहेत ज्याने खूप खराब रिटर्न दिले, ठीक आहे ना। मग तुम्ही निवडताना खराब फंड का निवडला? आता हा फंड आहे, गेल्या 3 वर्षामध्ये याने फक्त 9% दिले। आता 9% वाईट नाही, पण कमी आहे ना ॲज कम्पेअर टू 15%। मग याने कमी दिले, मग तुम्हाला चुकीचा फंड रिकमेंड केला गेला, चुकीच्या ठिकाणी तुम्ही गेला आणि चुकीच्या व्यक्तीने तुम्हाला सल्ला दिला। आता काही डेट फंड असतात, तेही तुम्हाला दाखवतो, जे कचरा रिटर्न देतात, काहीही रिटर्न त्यामधून तुम्हाला मिळत नाहीत, ऑलमोस्ट निग्लिजिबल रिटर्न। आता ॲक्सिस गोल्ड बॉन्ड किंवा ॲक्सिस स्ट्रॅटेजिक बॉन्ड फंड हा एक फंड आहे, हा किती तुम्हाला देतोय? 6.88 म्हणजेच 7%, 7% हा रिटर्न देतोय। मग 7% जास्त रिटर्न झाले का? मी त्यापेक्षा FD करेन ना, काय येईन मी तुमच्याकडे? बिलकुल। मग तुम्ही इन्व्हेस्ट कुठे केलं? बॉन्डमध्ये केलं। चुकीचा फंड निवडला, ही चुकी तुमची आहे।
तुम्ही म्हणाल मला त्याने सांगितलं होतं, मग तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे गेलात. डोळ्यासमोर ज्या गोष्टी आहेत तुम्हाला दिसतंय की हा रिटर्न कमी देतोय, मग त्यामध्ये इन्व्हेस्ट का करा? पिक्चर क्लिअर आहे. मग मला काय करावं लागेल? चांगला फंड निवडावा लागेल. चांगला फंड निवडण्यासाठी चांगला ॲडवायझर पाहिजे ना. मग त्यासाठीच तर रिच मी सुरू केलंय. हा सगळा डाटा मी तुमच्या समोर ठेवतोय. हा चांगला डेटा बघून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बरं, याच्या पुढे जाऊन एक काम करू शकता. फंड चांगले निवडल्यानंतर कॉल करा माझ्या टीमला. सांगा त्यांना मी हे 5 फंड निवडलेत किंवा मी हे 10 फंड निवडलेत, मला यातले 3 फंड पाहिजेत. या प्रत्येक फंडामध्ये मी 10,000 SIP करणार आहे. मला तुम्ही चूज करून द्या. बट मी सिलेक्ट केलेल्या 10 फंडातलेच मला बेस्ट 3 द्या, बेस्ट 2 द्या, बेस्ट 1 द्या. तुम्ही रिसर्च करा आणि मला सांगा यातला कुठला बेस्ट आहे. माझी टीम तुम्हाला हेल्प करेल ना. अशा प्रकारे पण होऊ शकतं. बट नॉर्मली बाहेर गेल्यानंतर तुम्हाला काय होतं, ज्या फंड मॅनेजरला कमिशन जास्त मिळतात अशा कचरा स्कीममधून, आता मी याला नावं ठेवत नाही बरं का, उदाहरण मी तुम्हाला देतोय, ज्या स्कीममधून 2, 5, 10, 12% रिटर्न मिळतात, कचरा रिटर्न आहेत, स्कीम चांगली चालत नाही आहे, तर ते चालवण्यासाठी त्याला कमिशन दिलं जातं, म्हणून तो तुम्हाला चुकीची गोष्ट रिकमेंड करतोय. मग मराठी संकेत, रिच मी, संकेत आवटे कशासाठी फेमस आहे? तर जेन्युअन रिझल्ट आणि जेन्युअन प्रोडक्ट तुम्हाला रिकमेंड करण्यासाठी. यापैकी कुठलीही कंपनी माझी नाही आहे. मग मी 10 रुपये मिळवण्यासाठी तुमचे लाखो रुपये वाया घालवणारा माणूस नाही, हे तुम्हाला आजपर्यंत कळालं असेल. आणि ज्या ज्या लोकांनी इकडे SIP केले ना, त्या प्रत्येकाने कमेंट करून सांगा मी तुम्हाला चुकीचा प्रोडक्ट रिकमेंड केलाय का, किंवा कुठलाही चुकीचा फंड किंवा कुठलीही चुकीची स्कीम, चुकीचा स्टॉक मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलाय का. नो डाऊट ॲनालिसिस चुकीचं होऊ शकतं. म्हणजेच 10-20 फंड आपण किंवा 10-20 स्टॉक निवडलेत, त्यातला एखाद दुसरा स्टॉक स्टॉप लॉस हिट झाला, होणार नाही यार, ते ॲनालिसिस आहे, होऊ शकतं शॉर्ट टर्ममध्ये. बट लॉंग टर्ममध्ये जे मी स्टॉक आजपर्यंत फुकट मराठी संकेतवर सांगितलं, जाऊन बघा. प्रत्येक स्टॉक चांगला परफॉर्म करतोय. जो स्टॉक मी लॉंग टर्मसाठी तुम्हाला सांगितला ना, प्रत्येक स्टॉक लिहून देतोय मी. ते प्रत्येक स्टॉक, एकही स्टॉक असा नाही जो खाली जातोय, नाही. प्रत्येक स्टॉकने लॉंग टर्ममध्ये चांगलं काम केलंय. आजचे व्हिडिओ घेऊ नका, 1-2 महिन्यातले तर सोडूनच द्या. तुम्ही 1 वर्षामागचे सुद्धा जर व्हिडिओ जाऊन बघितले ना, तर आज ते डबल झालेत. का? तर तुम्हाला रिकमेंडेशन मला जे द्यायचं असतं ते क्वालिटीच द्यायचं असतं आणि माझा फोकस असतो. 4 पैसे कमी मिळाले फरक नाही पडत, मला नाही मिळाले ना तरी फरक नाही पडत, पण तुमचा एकही पैसा वाया जायला नको यावर माझा मॅक्सिमम फोकस असतो. आता या सगळ्यावरून काय कळालं? फंड चांगला पाहिजे, नाहीतर तो रिटर्न देणार नाही, हे तर क्लिअर आहे. पुढची गोष्ट, म्युच्युअल फंड असो, स्टॉक असो किंवा कुठलाही रिस्की प्रोडक्ट असतो. रिस्की इन द सेन्स काय? सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. आज भारतावर बॉम्ब पडला, भारत चीन युद्ध झालं, भारत पाकिस्तान युद्ध झालं, कोरोना आला किंवा कुठलीही महामारी आली, राष्ट्रपती राजवट लागू झाली, काही होऊ दे, मग या केसमध्ये काय होणार? मार्केट क्रॅश होणार, कारण गडबड झाली काहीतरी. दुसरी गोष्ट, GDP ड्रॉप झाला, सेलच होत नाहीये, एक्सपोर्ट करायला भारतानं बंदीच घातली, तुम्ही बाहेर विकायचं नाही, फक्त भारतातच विकायचं, सप्लाय जास्त वाढला, डिमांड कमी झाली, याचा अर्थ काय? सेल डाऊन होणार. मग यामुळे स्टॉक मार्केट ड्रॉप होणार, फॉल होणार, अनेक गोष्टी आहेत. मग या केसमध्ये तुम्ही काय करणार? होल्ड करायचं. मार्केटच डाऊन आहे, त्याला कोण काय करणार? जो आपला स्मॉल केस आहे, रिच मी स्मॉल केस, बिझनेस सायकल असेल, ग्रोथ असेल, किंवा बरेच आपले स्मॉल केसेस प्रोडक्ट आहेत छोटे मोठे, ज्यामधून तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न मिळतात. गेल्या 6 महिन्यामध्ये मार्केटने खूप घाण काम केलंय, पण तुमचा पोर्टफोलिओ जर पॉझिटिव्ह असेल ना, तर प्लीज कमेंट करा या व्हिडिओला, कारण लोकांना पण कळायला पाहिजे माझा व्हिडिओ पॉझिटिव्ह आहे, मला रिटर्न मिळत आहेत. का? तर बाकी सगळ्यांचे निगेटिव्ह आहेत, पण तुमचा पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह असणार. आपण निफ्टीला पण बीट करतोय, मी अभिमानानं सांगू शकतो की आपण निफ्टीला बीट करून चांगले रिटर्न देण्याचं काम करतोय. अशा प्रकारे आपण पोर्टफोलिओ हँडल करतोय. पुढचं 1 वर्षामध्ये सुद्धा या लेवलला ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलं तरी सुद्धा ते मायनसमध्ये असतील किंवा त्याच लेवलला असतील. पण एक गोष्ट बघा, ज्याने 5 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली, इथं किती होतं? 10,000. 10,000चे आज झालेत 17,000. मी फक्त निफ्टीबद्दल बोलतोय. 5 वर्षामध्ये निफ्टी डायरेक्ट डबल ऑलमोस्ट झालेला आहे. तुमचे पण पैसे 5 वर्षामध्ये डबल झाले असते, सिम्पली इंडेक्सवर जरी लावले असते तरी. हे पिक्चर क्लिअर आहे. यातून काय समजतं की मार्केट थोडं वर खाली होत राहतं. आता इथं बघा, जर तुम्ही 2020 मध्ये इन्व्हेस्ट केलं असतं तर आज तुम्ही तिप्पट झाला असता, तुमचा पोर्टफोलिओ तिप्पट झाला असता, ही गॅरंटी आहे. एवढं तर माझं बरोबर आहे. कुठलाही स्टॉक तुम्ही ओपन करून बघा. इन शॉर्ट, स्टॉक मार्केट इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, म्हणजेच मुवमेंट ही होत असते. म्युच्युअल फंड, मार्केट रिस्क, ही गोष्ट चालू असते. एवढं सगळं आता तुम्हाला क्लिअर झालं. आता डायरेक्ट आपण येणार आहोत लोनकडे. मला घ्यायचं आहे लोन. किती लोन घेणार मी? तर एवढी अमाऊंट आहे. किती अमाऊंट? 30 लाख रुपयाचं मला लोन घ्यायचं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी 50 लाखाचं कॅल्क्युलेशन सांगितलं. लोक म्हणाले मला थोडंसं कमी सांगा. मग तुमच्या सुद्धा विनंतीला मान द्यायला पाहिजे, म्हणून आपण सिलेक्ट केलं
30 लाख रुपयाचं लोन. किती इंटरेस्ट? 7% आसपास तुम्हाला लोन मिळतं जर तुमचं सिबिल चांगलं असेल तर. आता हे म्हणू नका बरं का मी 10% घेतलं, तुमची चूक आहे, तुम्हाला मिळत नाहीये. पण बऱ्याच बँका 6% देतात, 6.5 देत आहेत, पण मी 7 पकडलं, जे नॉर्मल लोकांना मिळू शकतं, ज्यांचं सिबिल चांगला आहे, ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, सॅलरी आहे, व्यवस्थित आहे, तुम्हाला मिळतं. पण जर तुमचा इन्कम नसेल, शेतीच करत असाल, मग अशा केसमध्ये बँक तुम्हाला म्हणणार की तुम्हाला सॅलरी येत नाही. भले शेतीमधून तुम्ही करोडो रुपये कमवताय ना, शेतकऱ्याला या देशामध्ये किंमत देत नाहीत हे लोक. हे इथूनच आपल्याला कळतं. याची करोडोची संपत्ती आहे, शेती आहे त्याच्याकडे. जॉबवाल्याचं काय, उद्या जॉब जाईल, पण शेतीवाल्याची शेती कुठं जाणार नाही हे बँकेला नाही कळत. त्याची करोडो रुपयाची शेती तुम्ही घाणवत ठेवू शकता किंवा मॉर्गेज करू शकता, हे त्याला कळत नाही. म्हणूनच आपला बळीराजा भारतामध्ये मागं पडलाय. चला त्या विषयावर आपल्याला जायला नको. म्हणजेच इन शॉर्ट तुम्हाला मागे पुढे 0.5% लोन देऊन, म्हणजेच 0.5% व्याजदर घेऊन तुम्हाला कर्ज मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोन टेन्युअर 20 वर्षासाठी आपण लोन करतोय. माझा मंथली EMI होणार 23,259. आपण पकडून चालू 25,000 रुपये माझा हप्ता होणार आहे. मग या केसमध्ये प्रिन्सिपल माझी 30 लाख रुपये असेल आणि यावर टोटल इंटरेस्ट मी परत 25 लाख रुपये व्याज भरणार. असं करून मला ती गोष्ट 55 लाखाला पडणार आहे. हे कर्ज मला 55 लाखाला पडलं. मग 23,000च्या जागी आपण 25,000 पकडणार आणि हे पकडून आता परत कॅल्क्युलेशन दाखवतोय ज्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होतं. आता लक्षपूर्वक पाहायचं बरं का. सुरुवातीला मी काय करणार, या महिन्यामध्ये जर एखादं घर घ्यायचं आहे, कार घ्यायची आहे, बाईक घ्यायची आहे, डाऊन पेमेंट काहीतरी भरतो ना. आपलं मत असतं की बाबा मला कार बाय करायची आहे, 10 लाख रुपये कारची प्राइस आहे, मी 2 ते 3 लाख रुपये भरणार आणि बाकी लोन करणार. असे किती लोक असतील तुमच्यापैकी, कमेंट करा, ज्याने 100% लोन केलं. लोन मिळतं बरं का, 80, 90, 95, 98% पर्यंत लोन मिळतं. मला पण माहिती आहे. हवा असेल तर कॉल करा, माझी टीम तुम्हाला लोन घेऊन देईल. इथंपर्यंत मी तुम्हाला श्युरिटी देतोय. 90% तरी लोन मिळतं. 10% तरी ॲटलिस्ट आपल्याला डाऊन पेमेंट करायला पाहिजे. पण आपण आपल्या मनाने करतो ना. 20% तरी ॲटलिस्ट आपण डाऊन पेमेंट करतो. हा कॉमन सायकॉलॉजी आहे आपली. ती चांगली गोष्ट आहे, मी त्याला वाईट म्हणत नाही. बरं, मी जर 30, 40, 50 लाखाचं घर घेतोय तर 10 लाख तरी मी ॲटलिस्ट डाऊन पेमेंट भरेल ना. मग आता भराच असं माझं मत नाही. कॅल्क्युलेशन पहिला मी एक अमाऊंट डाऊन पेमेंट भरतोय असं दाखवून मी करतोय. 10 लाख रुपयाचं मी डाऊन पेमेंट केलं. मग हे मी कुठं करणार? सपोज मी एखाद्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये केली. म्युच्युअल फंड स्कीम किती रिटर्न देते? 15% ॲव्हरेज आपण पकडलं, कारण निफ्टी 15% ॲव्हरेज रिटर्न देते पर इयर निफ्टी 15% ॲव्हरेज रिटर्न देते. मग आपण पहिला पकडू, 12% मला मिळतंय. माझं नशीबच खराब आहे हो, मला 15, 20, 25% मिळालेच नाहीत. मला ॲटलिस्ट 12% तरी मिळाले म्युच्युअल फंडमधून किंवा स्टॉक मार्केटमधून. पण आता आपण जे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस देतो त्यामध्ये खूप चांगले रिटर्न मिळतात. 25, 30, 50, 60% आपल्याकडे रिटर्न घेतलेली लोक आहेत. मग ते त्यावेळी त्यांनी इन्व्हेस्ट केले होते, मार्केट डीपला होतं म्हणून मिळालं, ठीक आहे. पण ॲव्हरेज आपण 20% रिटर्न दिलेत लॉंग टर्ममध्ये. 20-25% लोक गेलेली आहेत लॉंग टर्ममध्ये. खूप चांगले रिटर्न मिळतात. गरज काय आहे? होल्ड करण्याची. अहो तुम्हाला डिव्हिडंड पण मिळतो आणि स्टॉकमधून रिटर्न पण मिळतात. दोन्ही गोष्टी आहेत. डिव्हिडंड लोक कॅल्क्युलेटच नाही करत ना, त्याचेच 5% होत असतात इझिली. जी बँक देते ना ते आपण डिव्हिडंडच्या स्वरूपात देत असतो. एवढा चांगला आपला रिटर्नचा रेशो आहे, ठीक आहे. तिकडे जास्त ओळायला नको. इथं 1% तुम्हाला दिसतं, म्हणजेच माझा मंथली EMI इथे 1 लाख रुपये तुम्हाला दिसेल. मंथली ॲक्च्युली आपण ते भरणार नाही, पण एकदाच भरणार आहे लमसम म्हणून. त्याला 1% मला रिटर्न मिळाला. महिन्याला 1% झाला ना. वर्षाला जर 12% मिळतो याचा अर्थ महिन्याला 1%. हे फक्त मी कॅल्क्युलेशन घेतलं. आता तुम्ही मला म्हणू नका आज मी इन्व्हेस्ट करतोय, 1 महिन्याने मला बरोबर 1% मिळेल का म्युच्युअल फंडमध्ये? नाही मिळणार. 5% पण मिळू शकतं आणि -2% पण मिळू शकतं. सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, अप डाऊन होत राहतं. हे कॅल्क्युलेशन काय आहे? हे थेरॉटिकल आहे, प्रॅक्टिकल नाही. मग याचा अर्थ मी चुकीचं सांगतोय का? नाही. प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट हे होतं. कसं होतं हे पुढे पुढे तुम्हाला कळत जाईल. जर तुम्ही विश्वास ठेवून व्यवस्थित गोष्टी केल्या ना तर तुम्हाला पटेल. मग आता हे बघून किंवा जर तुम्ही असंच केलं त्यामुळे मला काही पैसे देत आहे का? नाही देत. त्यामधून तुमचाच फायदा होणार आहे. आणि एक्सप्लेन करण्यासाठी सांगतोय, मला पार्ट 2 बनवण्याची काही गरज नव्हती. पण जे 10% लोक जे मला म्हणाले की सर मला कळालं नाही, बरेच कॉल आले आमच्या टीमकडे, मग त्यांना हा सगळा डिस्टर्ब होऊ लागला. मी म्हटलं चला ठीक आहे, तुमची मी मदत करतोय, दोघांची. माझे टीमवाले सुद्धा थोडेसे रिलॅक्स होतील आणि तुम्ही सुद्धा व्हाल. 1% रिटर्न 12 महिन्याला भागिले 12% मी केलं, याचा अर्थ मला महिन्याला 1% रिटर्न मिळतो. 1% जर 10 लाखाला मिळत असेल तर टोटल मला व्याज किती मिळालं? 10,000 रुपये. याचा अर्थ प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, इथे बघू शकता प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असं मिळून हे 10 लाख प्लस 1 लाख असे मिळून 10,10,000 झाले.
10,10,000 इथं माझा टोटल बॅलन्स शिल्लक आहे. मग पुढे काय होणार? पुढच्या महिन्यामध्ये मी 25,000 रुपयाची SIP करतोय. मग हे सगळं SIP वर घेऊ नका. तुम्हाला जर लमसम करायची असेल, तुमच्याकडे 10, 12, 15 लाख जी काही आहे, आपण डायरेक्ट स्टॉकमध्ये घेऊन येऊ शकतो. स्मॉल केस थ्रू इन्व्हेस्ट करू शकतो. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाली, पैसे वाढतायत ना. स्टॉकमध्ये केलं किंवा म्युच्युअल फंडमध्ये केलं. मी नेहमी सांगेन तुम्हाला, डायरेक्ट स्टॉक मार्केटमधून चांगले रिटर्न मिळतात, बट डायव्हर्सिफिकेशनसाठी थोडं आपण स्टॉकमध्ये, थोडं म्युच्युअल फंडमध्ये करू शकतो. अशा प्रकारे पण काम चालतं. मग आता समजा तुम्ही म्युच्युअल फंड निवडला असेल, मग 25,000 रुपये आपण पर मंथ म्युच्युअल फंडमध्ये भरतोय. काम काय करायचं आहे? 1 ते 2 वर्ष, मी म्हणेन 2 ते 3 वर्ष जरी आधी प्लॅन केला असेल ना, 3 वर्षानंतर आपल्याला घर घ्यायचं आहे, काही हरकत नाही. 3 वर्ष प्लॅन करा. 3 वर्ष म्युच्युअल फंडमध्ये पैसे भरत राहा. जे मी रिटर्न दाखवले ना 3 वर्षामध्ये, इझिली मिळतात मित्रांनो, खूप इझिली मिळतात आणि मिळू शकतात. भलेही 1 वर्षामध्ये काही मायनस दिसेल किंवा पुढच्या वर्षामध्ये मायनस दिसेल, मार्केट क्रॅश होईल, काही होऊ द्या, जग कुठेही गेलेलं नाही. GDP कधी आपला आयुष्यभर मायनसमध्ये राहणार नाही, आणि राहिला तर सगळा देश संपेल. सगळा देश संपणार आहे तर तुम्ही कुठे जाणार? तुम्ही पण संपणार ना त्यामध्ये. आपण थोडीच इलॉन मस्क बरोबर मंगळावर जाणार, नाही जाणार. हीच गोष्ट होणार आहे. जर इकॉनॉमी ग्रो होणार ना, कंपन्या ग्रो होणार ना, स्टॉक मार्केट ग्रोच व्हायला पाहिजे, पर्यायच नाही मित्रांनो. जर मार्केटच संपलं ना, तर समजून जा देश संपला. आता तुम्ही म्हणाल मार्केटला बरेच लोक जुगार समजतात. तो आता रतन खत्रींचा जुगार नाही आहे बरं का. ॲक्च्युली मटका वगैरे लावतो आपण, तो प्रकार नाही आहे इकडे. कारण जर कंपनीच नसेल तर भारताची GDP कशी ग्रो होईल, भारत देश कसा ग्रो होईल, किंवा भारताची इकॉनॉमी कशी ग्रो होईल? आता अदानी अंबानी हे सगळे वाढतायत, म्हणून तर मोदी साहेब म्हणतायत की भारताला आपल्याला 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे. मग 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची असेल तर बाईंग सेलिंग व्हायला पाहिजे ना, बिझनेसच वाढायला पाहिजे. बिझनेस कुठे आहे? स्टॉक मार्केटमध्ये आहे. लिस्टेड कंपन्या कुठे आहेत? स्टॉक मार्केटमध्ये आहेत. जर ती कंपनी वाढते तर त्याचा बेनिफिट आपल्याला होणार, म्हणूनच त्यामधून आपल्याला रिटर्न मिळणार. मग आपण काय करतोय? म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतोय. 25,000 रुपये आपण इन्व्हेस्ट करतोय. हे 25,000 रुपये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करणार, तेव्हा ते 10,10,000 रुपये जे होते त्याच्यामध्ये ते ॲड होणार ना. मग किती होणार त्याचे? 10,35,000 रुपये होणार. आणि त्या 10,35,000वर 1 महिन्याने 1% व्याज मिळणार. मग ते व्याज किती असेल? 10,350 रुपये. ही 10,350 रुपयाची अमाऊंट या टोटल मुद्दलीमध्ये ॲड होणार 10,35,000मध्ये. म्हणजेच टोटल बनले 10,45,350. कन्सेप्ट क्लिअर आहे का? म्हणजे टोटल बॅलन्स किती राहिला माझा या महिन्याचा? 10,45,350 रुपये माझ्याकडे आहेत. पुढच्या महिन्यामध्ये तेच इन्व्हेस्ट झाले प्लस त्यामध्ये पुढचा तुमचा EMI पण ॲड झाला. याचा अर्थ 10,70,350 होणार. कारण या 45,000मध्ये हे 25,000 ॲड झाले. कुठल्या? या 45,000मध्ये हे 25,000 ॲड झाले, म्हणून त्याची अमाऊंट टोटल बनली 10,70,350 रुपये. क्लिअर आहे कॅल्क्युलेशन? यावर 1% व्याज मिळालं. अशा प्रकारे हे सगळं पुढे वाढत जाणार. यामध्ये काही शंका आहे का? मला वाटतं शंका असायला नको. सिंपल कन्सेप्ट आहे. 25,000 रुपये आहेत, या महिन्यामध्ये मी भरतो. मागच्या महिन्यापर्यंत जी अमाऊंट शिल्लक आहे त्यामध्ये हे 25,000 ॲड झाले. पुन्हा टोटल अमाऊंट माझी वाढली. या टोटल वाढलेल्या अमाऊंटमध्ये परत पुढच्या महिन्यामध्ये मी 25,000 ॲड करणार आणि या ॲड होणाऱ्या अमाऊंटला इंटरेस्ट मिळत राहणार. मग हे जे मी तुम्हाला पहिला काय सांगितलं होतं हे थेरॉटिकल आहे, प्रॅक्टिकल वर्क होत नाही. बरोबर आहे ना? बरोबर. मग आता हे प्रॅक्टिकल कसं वर्क होतं याचं थोडंसं उदाहरण देतो. आज मी हे पैसे मार्केटमध्ये लावलेत, मार्केट वाढलं तर वाढणार, मार्केट डाऊन झालं तर हे डाऊन होणार. मग इयरली रिटर्न आपण पाहतो ना ॲक्च्युली म्युच्युअल फंडमध्ये किंवा स्टॉकमध्ये पण. आपण कॅल्क्युलेशन रोज करत बसत नाही. आज 22%, उद्या 25%, परवा 23%, नाही. आपण इयरली रिझल्ट म्हणतो त्याचे, की हा फंड मला 20% रिटर्न देतो, हा मला 25% देतो, हा 15% देतो, हा 5% देतो. हे तर क्लिअर आहे. मग 1 वर्षानंतर जर आपण पाहिलं तर आपली टोटल अमाऊंट 14,58,326 होते. 14,58,000 म्हणजेच टोटल जी माझी गुंतवणूक झाली. आता टोटल गुंतवणूक किती झाली हे पण आपण काढू शकतो. सिम्पली असं सिलेक्ट करायचं. एक्सेल बाबा सांगतात आपण 13 लाख रुपये गुंतवलेत. मग 13 लाखाच्या बदल्यात ही अमाऊंट माझी झाली 14,58,000. 1,58,000 रुपये मला व्याज मिळालं. ही एक कन्सेप्ट क्लिअर होते. मग 1,58,000 कशावर? 13 लाखावर मिळाले. मग आत्ता तुम्हाला कळालं असेल की आपण इन्व्हेस्टमेंट केले तर चांगली अमाऊंट, हँडसम अमाऊंट, म्हणून तर मिळाले. ठीक आहे. पण पुढच्या 13व्या महिन्यापासून आपला कर्जाचा हप्ता चालू होणार ना. बँकेमध्ये भरायचा आपण प्लॅन केलाय. मी म्हणेन चला 1 वर्षात करूच नका, आपण 1 वर्ष थोडंसं पुढे जाऊ बरं का. मग 1 वर्ष म्हणजे काय? 24 महिन्यांपर्यंत. 24 महिन्यांपर्यंत आपण EMI भरलाच नाही. का भरला नाही? कारण मला फक्त आणि फक्त माझी अमाऊंट वाढवायची होती.
मग ही अमाऊंट दुसऱ्या वर्षी किती झाली? 19 लाख रुपये. आता इकडं विसरून चालू नका. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न होता, पहिले 1 वर्ष भरले किंवा 2 वर्ष भरलं, तिथनं पैसे भरायचे बंद केले आणि पुढे आरामात मी आयुष्य जगतोय. असं होत नाही. त्याला पण कॅल्क्युलेशन आहे, ते होऊ शकतं. आता माझ्याकडे बरेच रिटायर्ड झालेले लोक येतात. 50 लाख रुपये माझा फंड आहे, 20 लाख माझा फंड आहे, 30 लाख माझा फंड आहे, पण माझा महिन्याचा खर्च 5,000 आहे साहेब, मी काय करू? मी त्यांना बेस्ट आयडिया देतो की SWP लावा किंवा डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. आता समजा तुमचा पोर्टफोलिओ आहे 30 लाखाचा, 30 लाख रुपये डायरेक्ट आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले. समजा मला 20% रिटर्न मिळाले. 30 लाखाच्या 20% म्हणजे 6 लाख रुपये. मी त्यांना सजेस्ट करतो की 4-5 लाख रुपये विड्रॉ करू शकता. मग ते तुम्ही 2-3 महिन्याला करा, 4 महिन्याने करा, 6 महिन्याने करा, वर्षानं करा. तुम्हाला आत्ता अमाऊंटची किती गरज आहे? 2 लाख रुपये. विड्रॉ करून टाका. त्यात 2 महिने, 3 महिने, 4 महिने तुमचे काय असेल ते चालवा. ते चालल्यानंतर जेव्हा गरज पडेल आणि एका दुसरा लाखाचे स्टॉक सेल करून टाका. 4 लाख रुपये तुमच्याकडे आले, 4 लाखामध्ये माझं वर्ष निघालं. ठीक आहे, कोणाचं 7 लाखामध्ये निघेल, तो 7 लाख विड्रॉ करू शकतो. मग अशा प्रकारे सुद्धा हे वर्क होऊ शकतं. प्लस डिव्हिडंड सुद्धा वेळोवेळी तुमच्या अकाउंटला क्रेडिट होत राहतो. त्या पैशावर सुद्धा उदरनिर्वाह चालतो. तर हे पिक्चर वेगळं आहे. आपण यातून बाहेर पडू. आपलं चालू आहे म्युच्युअल फंडचं. आज निवांत गप्पा मारायचे आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. 24 महिने मी पैसे भरले, 2 वर्ष मी पैसे भरले. 2 वर्षाने माझे किती रुपये झाले? 19,63,000. आपण मानून चालू 20 लाख रुपये माझे झाले. 25व्या महिन्यापासून म्हणजेच 3रं वर्ष चालू होताच मी घराची खरेदी केली आणि माझा EMI सुरू झाला. जे आपण कॅल्क्युलेशन पहिला बघितलं होतं, 30 लाखाचं घर मला घ्यायचं आहे, 30 लाख रुपये मी लोन करणार आहे, त्यासाठी माझा 25,000चा हप्ता आहे. मग तुम्ही घर 50 लाखाचं घ्या, काही हरकत नाही. लोन 30 लाखाचं आहे ना, त्याच्यावर आपण कॅल्क्युलेशन करतोय. ही पण पिक्चर क्लिअर करून घ्या. मग मी काय करणार? हे जे पैसे साठलेत 19,63,000 मधून ते वजा करणार. पण ते वजा करण्याआधी 25,000 मी इकडे तर कंटिन्युअस भरत राहतोय ना म्युच्युअल फंडात. मग त्यामधून मी 25,000 रुपये वजा करणार. मग ते करण्याआधी तुम्हाला मी पिक्चर क्लिअर करतोय. 19,63,000 माझ्याकडे आहेत, त्यात 25,000 रुपये परत ॲड होणार. ते ॲड झाल्यानंतर 19,88,000 रुपये त्याची किंमत होणार. परत 1% त्याच्यामध्ये व्याज ॲड होणार आणि टोटल अमाऊंट म्हणणार 20,08,397 रुपये. आता यामधून हे 25,000 वजा होत आहेत. कर्सरकडे लक्ष आहे ना, कुठे मुवमेंट होते. आता या 20 लाखातून जर हे 25,000 वजा केले तर शिल्लक किती राहणार? 19,83,397 रुपये. पण हे पैसे कुठून आले? 25,000 रुपये म्युच्युअल फंडातून आले, खिशातले नाही. खिशातले तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकले. आता तुम्ही म्हणाल अरे इकडे भरतच बसलोय मी 25,000. मग इकडे भरले काय किंवा तिकडे भरलं काय? सगळा अर्थ तोच नाही, दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. तो कसा मी तुम्हाला सांगतोय. इकडे 25,000 आपण भरत चाललोय, तो परत आपल्या राहिलेल्या अमाऊंटमध्ये ॲड होतं, त्याला 1% व्याज मिळतं. परत आपण त्यामधून SWP थ्रू 25,000 रुपये वजा करतो. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक महिन्याला 25,000 SWP कशाला लावा, विनाकारण चार्जेस, त्याचं पण उत्तर देतोय. पुढे शिल्लक किती राहिले? 20,23,000. अशा प्रकारे हे 25,000 वजा करत आपण जाणार आणि शेवटी अमाऊंट किती शिल्लक राहणार याचा पण मी तुम्हाला अंदाज देतोय. आता एक गोष्ट आपण केली आहे, 2 वर्ष पैसे भरलेले आहेत आणि 2 वर्षांनंतर हे पैसे EMIच्या स्वरूपात वजा करायला सुरू केले. जर EMIच्या स्वरूपात मी हे पैसे वजा करत असेन तर काय होईल याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. आणि टोटल आपण महिने किती? 12×5 = 60. 5 वर्ष भरलात तर 60 महिने होतात. आणि जर हे 20 वर्ष भरलात तर किती होतं याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला मॅन्युअली करून दाखवतोय. आता ते कसं हे पण मी तुम्हाला पुढे जाऊन हळूहळू सांगेन. आता समजा किती वर्ष आहेत टोटल? मला 20 वर्षाचं लोन करायचं आहे, गुणिले 12 होणार. टोटल 240 महिने. याच 240 महिन्यांमध्ये पहिले 2 वर्ष आपण एक्स्ट्रा भरलेत ना, म्हणजे 24 महिने. 264 पर्यंत हे कॅल्क्युलेशन आपल्याला ॲड करायचं आहे. आता 264 पर्यंत मी थोडंसं याला खाली ओढतो म्हणजे अजून पिक्चर चांगलं क्लिअर होईल. जेव्हा मी 264 महिन्यांनी म्हणजेच 20 वर्षांनी पाहीन त्यावेळी माझ्याकडे 2,16,00,000 रुपये शिल्लक असणार आहेत. 2,16,00,000. आता तुम्ही म्हणाल मी एवढे 25,000 भरले, ते किती भरले याचा पण मला हिशोब पाहिजे ना, कारण मी तर 25,000 भरतच चाललोय. इकडे 5 कोटी भरायला लावा आणि मला 2 कोटी द्या, काय उपयोग याचा? हे सुद्धा तुमच्या मनामध्ये येऊ शकतं. मग आपण सिम्पली काय करू शकतो, इकडे फॉर्म्युला लावून याची टोटल बघू शकतो. आपण किती रुपये भरले? आपण भरले 76 लाख रुपये. हो, 76 लाख रुपये आपण भरले म्युच्युअल फंडामध्ये, इन्क्लुडिंग 10 लाख जे आपण डाऊन पेमेंट भरलं ते सुद्धा यामध्ये आहे. मग हे सगळं मिळून आपण भरलं 76 लाख. घरच्या घर मला मिळालं, लोनच्या लोन फिटलं, प्लस माझ्याकडे शिल्लक किती राहिले? 2,16,00,000 रुपये शिल्लक राहिले मित्रांनो. ही पण गोष्ट लक्षात घ्या. पण जर मी हे 10 लाख रुपये भरलेच नसते तर
हे पिक्चर माझं काय असतं याचा सुद्धा तुम्हाला विचार करायला पाहिजे. समजा मी हे 10 लाख भरलेच नाहीत तर माझ्याकडे काय अमाऊंट राहील. फक्त मी 25,000 सुरुवात केली, 25,000 भरले, इकडं 25ला फक्त 250 रुपये ॲड झाले, इथं 25,250 झाले. असं मीही करत 2 वर्ष भरलं. बरं, 2 वर्ष भरल्यानंतर परत विड्रॉ करायला सुरू केलं. मग 2 वर्ष किती जमा झाली माझ्याकडे, 6,80,000 रुपये माझ्याकडे जमा झाले. परत मी 25,000 आता काढायला चालू केले ना. मग 25,000 जसं मी काढत जाईन तशी ही अमाऊंट हळूहळू वाढेल. खूप फास्ट वाढणार नाही. 7 लाख, 8 लाख, 9 लाख, 10 लाख अशीच हळूहळू ही अमाऊंट वाढेल. आणि शेवटी जर मी ही चेक केली किती अमाऊंट झाली तर ती चेक केल्यानंतर तुम्हाला समजेल 76 लाख रुपये शिल्लक राहिले. भरले किती, 66 लाख रुपये. 66 लाखाच्या बदली 76 लाख शिल्लक राहिले. ही छोटीच अमाऊंट आहे, 10 लाखाचा फरक आहे. पण जर मी ते 10 लाख पहिला भरले असते ना तर ही 2 कोटी अमाऊंट क्रॉस झाली असती. कारण थोडासा फंड मी एक्स्ट्रा भरलाय, तो खूप चांगला ग्रो होत जातो आणि 20 वर्षामध्ये प्रचंड रिटर्न मिळतात त्याला. जर म्युच्युअल फंडनं कॅल्क्युलेशन केलं तर हे 3-4 वर्षाचे 10-12% रिटर्न आहेत. पण जेव्हा 20-25 वर्ष एखादा स्टॉक, एखादा म्युच्युअल फंड आपण होल्ड करतो ना त्याचे रिटर्न मल्टीबॅगर असतात. ॲक्च्युली मल्टीबॅगर 30-30, 40-40, 50-50% रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. हो, आणि जर हे स्टॉकमध्ये 20-20 वर्ष जर होल्ड कराल ना, जे आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय, आणि 1 पटीने तुमचा पोर्टफोलिओ वाढेल. इथे करोडो रुपये 20-25 वर्षांनी शिल्लक राहतील. एवढं पोटेन्शियल त्याच्यामध्ये असतं. पण हे आपल्याला कळत नाही यार. आपल्याला ट्रॅडिशनल पद्धत FD, फक्त आपण FD करतो, तिकडे अडकतो. हे झालं 12% उदाहरण. पण जर मी 15% केलं तर खूप मोठी अमाऊंट नाही, 15%. ॲक्च्युली जे कॅल्क्युलेशन होतं ना, पहिला मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय त्या 1%च्या जागी 1.25% आपण पकडतोय. जर याला 12 महिन्याची टोटल आपण केली ना तर ती 12 महिन्याची टोटल किती होते हे तुम्हाला पाहावं लागेल. म्हणजेच याची जर बेरीज केली तर याची बेरीज किती होते हे पण पाहणं गरजेचं आहे ना. आपण पकडून चालू 1.2%. 1.2% जर आपण पकडलं आणि 12 महिन्याची जर टोटल केली तर होते 15.6. मी पकडलं 15.6% आपल्याला व्याजदर मिळतोय पर इयर. प्रत्येक वर्षाला मला 15% मिळत आहेत. अशा प्रकारे माझी टोटल अमाऊंट काय होईल. मी पहिला 10 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं. डाऊन पेमेंट करून सुद्धा म्हणजेच इन्स्टॉलमेंट 10 लाखाची भरून सुद्धा आणि न भरून सुद्धा काय होतं हे आपण पाहणार. आता हे कॅल्क्युलेशन जे आहे ते 1 वर्षाचं आहे. आता हे 2 वर्षाचं आपल्याला करायला वेळ नाही. आपण डायरेक्ट बघू काय झालं. टोटल अमाऊंट 6 कोटी रुपये माझ्याकडे शिल्लक राहिलेत. 6 कोटी. मगाशी 2 कोटी होते. EMI भरतोय. EMI कितीचा भरला होता पुन्हा एकदा इथे तुम्हाला बेरीज करून दाखवतोय. 73 लाख रुपये आपण इथे भरलेत. 73 लाख रुपये. 73 लाखाचे झाले किती, 6 कोटी रुपये. मग आपण जरी वजा केलं, समजा ही माझी भरलेली अमाऊंट आहे, मी यातून वजा करतोय किती, 73 लाख रुपये, तरी सुद्धा माझ्याकडे 5,36,00,000 रुपये शिल्लक राहिलेत जे मला मिळणार आहेत. घर मिळालं, लोन नील झालं आणि 5,36,00,000 रुपये मिळाले. माझे पैसे तर मी वजा केले तर 25,000 प्रमाणे त्यातून. आणि हे सगळं होऊन शेवटी शिल्लक किती राहिले, 5,36,00,000 रुपये. आता तुम्ही म्हणाल मला हे 10 लाख रुपये भरायचे नाहीत, माझ्याकडं अमाऊंट ही शिल्लक नाही. मग काय होईल हे पिक्चर आता बघणं इंटरेस्टिंग ठरेल. तरी सुद्धा माझ्याकडे 3,41,00,000 रुपये शिल्लक राहतील. क्लिअर आहे ना. हेवी अमाऊंट आहे ना. होतं हे पॉसिबल होतं. मार्केटमधून खूप चांगले रिटर्न मिळतात. थोडंसं डोकं शांत पाहिजे. योग्य ठिकाणी आपण जायला पाहिजे. तुमची चूक कुठं होते माहिती आहे, तुम्ही चुकीचा प्रोडक्ट निवडता. तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाता. जर योग्य ठिकाणी जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, प्रॉपर मॅनेजमेंट केलं, मी इथंपर्यंत तुम्हाला गॅरंटी देतोय, जर तुमचा पोर्टफोलिओ महिन्याला तुम्ही 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 50 लाख कमवताय, तुमचा टॅक्स 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख जो काही जातोय तो टॅक्स तेवढा जाणार नाही. आता यामध्ये टॅक्सची चोरी करायची नाही तर योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करून त्यामध्ये सवलत घ्यायची. अनेक प्रकार आहेत. मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून FD मधून किंवा इतर ठिकाणाहून जे रिटर्न तुम्ही कमवताय ना आणि जेवढा टॅक्स भरताय त्याच्या 10 पटीने कमी टॅक्स भरायला लागू शकतो. खूप चांगल्या प्रकारे टॅक्स सेव्हिंग होऊ शकतं. मग गरज काय आहे यासाठी, योग्य प्लॅनिंग करणं. हे जसं प्लॅनिंग बघताय ना याला म्हणतात प्लॅनिंग. आता तुम्हाला वाटतं 1 वर्षामध्ये लगेच हे सगळं होईल का. अरे यार 2-3 वर्ष द्या ना, काय फरक पडतोय. हे जे तुम्हाला रिटर्न मिळत आहेत, आता इकडे मी तुम्हाला दाखवतोय, 24 महिन्यानंतर लगेच आपण विड्रॉ करायला सुरुवात केली. इथून करू नका. इथे थोडासा तुम्ही याला वेळ द्या. किती वेळ द्या, तुम्हाला वाटलं 2 ते 3 वर्षात, जसं आपण बघितलं 12-36, 36 महिने EMI काढूच नका ना, पदरने पैसे भरा. किंवा 3 वर्षानंतर तुम्ही घर घ्या. आज प्लॅन करा, 3 वर्षांनी घ्या. आज जॉब जॉईन केलाय ना तुम्ही,
मग जॉईन केल्या केल्या लगेच तुम्ही घराचा प्लॅन कशाला करताय? एक 2-3 वर्ष जाऊ देत ना, तेच 2-3 वर्ष इकडे EMI प्लॅन करा. यालाच म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग. बरं, तुम्हाला वाटलं की आजच मी म्युच्युअल फंडमध्ये पैसा लावणार आणि आजच घर घेऊ शकता. त्याच्यावर सोल्युशन काय? आत्ता माझा पैसा म्युच्युअल फंडमध्ये पण जातोय. दुसरी गोष्ट, तोच पैसा तुम्ही पदरनी घालायचा EMI साठी 3 वर्ष आणि त्यानंतर म्युच्युअल फंडातला पैसा काढायला चालू करायचा प्रत्येक महिन्याला. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक महिन्याला SWP लावणं प्रॅक्टिकल नाही, मला नाही लावायचं. मग बेस्ट आयडिया आहे माझ्याकडे. जोपर्यंत खिशात पैसा आहे ना, घालत राहा. ज्यावेळी वाटेल माझ्याकडे पैशाची तंगी आहे, यातून अमाऊंट मोठी विड्रॉ करा. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख एकदम घ्या आणि त्यामधून हे भरत राहा. तुमचा खर्च पण चालेल आणि इकडे सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. याला म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग. जर तुम्ही डायरेक्ट सारखं याच्यातून न काढता खिशातले पैसे तुमच्या लोनवर राहत राहिला आणि हे पैसे तसेच राहिले, खाली जी अमाऊंट दिसते ना 6 कोटी, ती इझिली 10 कोटी क्रॉस होऊ शकते. एवढं मोठं पोटेन्शियल आहे. आणि ज्यावेळी वाटेल बाबा माझ्याकडे पैशाची तंगी आहे, आज मला पैशाची गरज आहे आणि मी खिशातला पैसा लोनसाठी खर्च करू शकत नाही, त्या केसमध्ये डायरेक्ट मोठी अमाऊंट विड्रॉ करा ना. 5 वर्षानंतर तुम्हाला वाटलं मला यातनं अचानक 5 लाख रुपये काढायचे, काढू शकता. मोठी गोष्ट नाही, पण ती अमाऊंट ऑलरेडी इकडे खूप मोठी झालेली असते. आता हेच उदाहरण घेऊ आपण 5 वर्षानंतर. समजा इकडे जे 10 लाख रुपये तुम्ही लावलेत, हे 10 लाख रुपये इकडे इन्व्हेस्टेड आहेत. तुम्ही इथून एकही रुपया घेत नाही, पण 5 वर्षानं तुम्हाला वाटलं, आता हे सगळे आकडे मी डिलीट करत जातोय हळूहळू. 12, 25, 60 महिने तुम्ही सगळं चालवलं, पण 60 महिन्यानं कदाचित तुमचं लग्न झालं असेल, मुलांची लग्न आली असतील, खर्च वाढला असेल, सॅलरी तुमची वाढली नसेल, बरेच इश्यू असतील, मान्य आहे. 6व्या वर्षी इथं 42 लाख रुपये शिल्लक आहेत. अरे 42 लाखातनं सगळं लोन नील होऊ शकतं. 30 लाख रुपये आज काढले ना, सगळं लोन नील. परत माझ्याकडे 12 लाख रुपये शिल्लक राहतात. एवढं पोटेन्शियल आहे याच्यामध्ये. पण मी म्हणेल कशाला नील करताय? कमी व्याजदरात पैसे वापरायला मिळत आहेत ना, आणि लोनचे व्याजदर कमी कमी होत चाललेत. आठवतंय का कधी लोनचे व्याजदर वाढत गेलेत? हां, शॉर्ट टर्ममध्ये 7 वरून 8 होईल, पण परत ते 6 वर येणार, परत ते 5 वर येणार, मग 5 वरून 6 वर होईल, पण परत 6 वरून 5 होणार आणि परत 4 वर येणार. हा सिलसिला कायम चालू राहणार आणि तसाच FD वर मिळणाऱ्या व्याजाचा दर सुद्धा कमी होत राहणार. पण इकडे ज्यावेळी आपण इन्व्हेस्ट करतो बेस्ट स्टॉकमध्ये आणि बेस्ट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, त्यामुळे हा पैसा वाढतच जातो आणि त्याचा फायदा तुम्हाला लॉंग टर्ममध्ये होतो. ह्या अनेक स्ट्रॅटेजी आहेत. तुम्हाला काय सूट होतं ना, ते तुम्ही निवडा. तुम्हाला कदाचित सूट होत असेल, माझा पगार एवढाच आहे, मी एवढाच भरू शकतो, मला 3 वर्षानंतर पैसे काढायचे आहेत, काढायला चालू करा. दुसरा व्यक्ती म्हणेल मला 5, 6, 7 वर्ष मला वाटतं बघायची गरज भासणार नाही. तुम्ही भरत राहा म्युच्युअल फंडला, तुम्ही भरत राहा इकडे स्टॉकमध्ये आणि नंतर 7 वर्षांनी विड्रॉ करायला चालू करा. अचानक अमाऊंट विड्रॉ करा, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 4-5 महिने भरत राहा. संपले परत विड्रॉ करा. पैसे तुमचे अकाउंट, तुमचं बटन तुमच्या हातामध्ये, क्लिक करा, पैसे अकाउंटला येतात. थोडीसे माझ्याकडे आहेत, थोडीसे कुठल्या तर कंपनीकडे तुम्ही दिले नाही ना, हे बँक मॅनेज करते. यालाच तर म्युच्युअल फंड म्हटलं जातं. तुम्हाला वाटतं स्टॉकमध्ये डायरेक्ट करायचं आहे, आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, या नंबरला कॉल करा, तुम्हाला डायरेक्ट सपोर्ट दिला जाईल. या सगळ्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करून दिलं जाईल. माझी टीम तुम्हाला मदत करेल. सगळ्या सर्व्हिसेस आहेत मित्रांनो, भरपूर सर्व्हिसेस आहेत आणि भरपूर तुम्हाला मदत यामधून होते. गरज आहे शांत डोक्याने, शांत चित्ताने विचार करण्याची. जेव्हा हे सगळं क्लिअर होईल, करू लागाल, त्यानंतर खूप चांगलं अर्निंग तुमच्याकडून होतं. मदत हवी असेल तर आम्ही करूच, आणि डायरेक्ट जर तुम्ही यामधून शिकला असाल, एवढा वेळ मी तुमच्यासाठी दिला आहे, मला खात्री आहे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या यातून कव्हर झालेल्या आहेत. कुठल्याही प्रकारे कन्सेप्ट अनक्लिअर असेल असं मला वाटत नाही. मॅक्सिमम लोकांचा विचार होता इकडे आपण 15% प्रत्येक महिन्याला पकडलंय. बिलकुल नाही, 1.2% आणि 1% पकडलंय. ते पुढचं कॅल्क्युलेशन तर सोडून द्या, आपण हे पकडून चालू. यामधून सुद्धा करोडो रुपये शिल्लक राहतात. लोकांना वाटतं काय की हा काहीतरी मोठा आकडा दाखवतोय आणि असं होणं शक्य नाही. अरे असं होतं म्हणून तर लोकांनी पैसे कमवलेत ना, आणि ज्यांनी कमवलं नाही त्यांनी हे केलेलं नाही म्हणून त्यांनी कमवलं नाही. तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड लोकांना विचारा, ज्या लोकांनी मार्केटला जुगार असं घोषित केलंय, ते म्हणतील मी महिन्याभरासाठी ट्राय केलं होतं, फ्युचर ऑप्शनमध्ये पैसे लावले होते, बुडले. अरे तुझ्या चुकीमुळे बुडले ना. पण जर तुम्ही प्रॉपर होल्ड केलेल्या, ज्या लोकांनी 10-15 वर्ष होल्ड केलेत, जाऊन विचारा ना. अनेक लोकांकडे MRFचे शेअर अजूनही कागदावर आहेत. त्यांनी काही शेकडो रुपये इन्व्हेस्ट केले होते, शेकडो म्हणतोय मी, 200, 500, 1000, आज कोटीत अमाऊंट आहे त्याची आहे. तेच तर स्टॉक मार्केटमध्ये गणित आहे ना, आणि हे ज्याला समजतं तो खरोखर पैसे कमवतो. सल्ला त्या व्यक्तीकडून घ्या ज्याने खरोखर त्याची चव चाखली आहे, ज्याने भाजून घेतली, जाळून घेतली. त्याला विचारून फायदा काय? तो त्याच्या अंगमस्तीने जाळून घेतो ना. मग हे करू नका, चुकीच्या प्रोडक्टच्या नादी लागू नका. 21 दिन में पैसे डबल, 25 दिन में पैसे डबल नाही होत.
100% होत नाही, त्यामध्ये पैसे बुडतातच. मी हे लॉंग टर्म विजन तुम्हाला सांगतोय. ज्याबरोबर तुम्ही कम्पेअर करताय ना, जे लोक तुम्हाला सांगतात 1 महिन्यामध्ये मर्सिडीज येईल, 2 महिन्यामध्ये येईल, 1 वर्षात येईल, इकडे बिलकुल येणार नाही. इथं 1-2 वर्षाचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही पाहिलं ना, कुठल्याच आहे, इकडे बघा किंवा तिकडे बघा, 1-2 वर्षाचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन बघितलं, जसं तुम्ही सांगता 10 लाख रुपये तर पदरनं घातलेत तुम्ही, बरोबर. मग 10 लाखानंतर जे कॅल्क्युलेशन इथं तुम्हाला दिसतं 1 वर्षानंतर किती झाले, 15 लाख झालेत, 5 लाख वाढलेत. असं किती वाढणार आहे. इकडे ऑलरेडी तुम्ही 12-13 लाख रुपये भरलेले आहेत, मग 13 लाखाचे फक्त 15 लाख झाले, 2च लाख वाढलेत. पण इथं हळूहळू जसं तुम्ही पुढे जाल ना, 15 लाख, 20 लाख, 22 लाख, अमाऊंट छोटीच दिसते, काही मोठी नाही आहे. पण याला कोटी व्हायला किती वेळ लागला हे पण मी तुम्हाला दाखवतोय. फक्त ब्युटी बघा. पहिला 1 करोड रुपये माझा कधी झाला, 114 महिन्यांनी. 114 महिन्यांनी म्हणजे गणित कळतंय तुम्हाला, 10 वर्षांनी 1 कोटी झाला. पण 1 कोटीचे 2 कोटी कधी झाले हे सुद्धा गणित बघणं गरजेचं आहे बरं का. येत्या फक्त आणि फक्त 114 आपण पाहिलं होतं, इथे 2 कोटी व्हायला 165 तुम्हाला पाहायला मिळाले. म्हणजेच फक्त 50 महिन्यात, 12 चोक 48, 4 वर्षात त्याचे 2 कोटी रुपये झाले. पण 2 कोटीचे 3 कोटी कधी झाले, जे 50 महिने लागले होते ना 3 कोटी व्हायला, ते इथं फक्त आणि फक्त 195 म्हणजेच 30-35 महिन्यामध्ये झाले. ही ब्युटी आहे. एकदा तुमची अमाऊंट मोठी होऊ लागली ना, तर ती खूप मोठी होत जाते. म्हणून तुम्हाला सांगितलं थोडा वेळ द्या, व्हिडिओ पहा, कन्सेप्ट क्लिअर होतील. आता तुम्ही टाटा मोटरचा शेअर घेतला म्हणून माझा फायदा नाही आहे, ते कंपनी मला काही आणून देणार नाही आहे, तो फायदा तुमचाच होणार आहे. रिलायन्स बाय केला म्हणून अंबानी साहेब म्हणणार नाहीत तू माझ्या कंपनीचं नाव घेतलास, घे तुला पैसे. नाही, अदानींचा घ्या म्हटलं म्हणून अदानी मला आणून देणार नाहीत. बऱ्याच लोकांची कन्सेप्ट असते की मी काहीतरी स्टॉकचं नाव घेतो म्हणजे ते मला पैसे आणून देत नसतात. नाही, आणि एवढी मला भीक पण नाही लागली, कारण अर्निंग माझं सुद्धा खूप चांगलं होतं यामधून. माझा यामधून प्रामाणिक हेतू हाच असतो की लेमॅन यातून खूप चांगली कमवावा. ज्या लोकांनी ऑलरेडी चांगले कमवले, अरे 20-25 लाख रुपयाचं पॅकेज आहे, पण सेव्हिंग काय होतं, काहीच नाही. मला बघून आश्चर्य वाटतं. 5-5 लाख रुपये ते लोक टॅक्स भरतात, त्यांना माहिती नसतं टॅक्स प्लॅनिंग करायचं कसं, प्रॉपर ती अमाऊंट इन्व्हेस्ट कशी करायची. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही स्टॉक मार्केटमधून काही रक्कम कमवली असेल आणि ती रक्कम 1-2 वर्षामध्ये घर खरेदी करण्यासाठी लावली प्रॉफिटमधली, 1 रुपया टॅक्स नाही लागत. आज तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड झालाय. हा समजा तुम्ही 5 कोटीचा पोर्टफोलिओ बनवला आणि 2 कोटीचं घर विकत घेतलं, 1 रुपया टॅक्स नाही लागत. आहे ना ब्युटी. ही बऱ्याच लोकांना माहिती नाही, आणि यालाच म्हटलं जातं फायनान्शियल प्लॅनिंग. आणि यामध्ये आम्ही मदत करतोय अमाऊंट वाढवायला, आणि वाढलेल्या अमाऊंटवर टॅक्स कसा कमीत कमी भरता येईल यावर विचार करायला आमची मदत होते. सो योग्य डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे. माहिती कशी वाटली, एनर्जी लावली, काहीतरी याच्यातून तुम्हाला शिकायला मिळालं का, प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर खरंच व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, नसेल बिनधास्त डिसलाईक ठोका, काहीही म्हणणं नाही. आणि अशाच व्हिडिओ पाहायचे असतील ज्या लोकांना, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.